निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी दख्खन प्रदेशावर सुलतानांचे राज्य होते. विजापूरमध्ये आदिलशाही, गोवळकोंड्यात कुतुबशाही आणि अहमदनगरमध्ये निजामशाही या 3 प्रमुख सल्तनत होत्या. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा दख्खन प्रांताची अवस्था अत्यंत वाईट होती. एकीकडे सर्वत्र दुष्काळ, प्रचंड गरिबी होती, तर दुसरीकडे मुघलांचे आक्रमण सुरू होते. अत्यंत शक्तिशाली मुघल सैन्याने दख्खनवर आक्रमण केले होते. शेती उद्ध्वस्त केली जात होती, देवळे पाडली जात होती, आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. सगळीकडे अन्याय माजला होता. शहाजीराजे हे आदिलशाहीचे सरदार होते. त्यांनी शिवाजीराजांना जहागिरीचा अधिकार दिला होता. पण राजे यात अजिबात खुश नव्हते. सुलतानांच्या घराणेशाहीवर आपण खुश असावे का? दुसऱ्याच्या ओंजळीने किती दिवस पाणी प्यायचे? बालशिवबांनी आपला मार्ग ठरवला. आपल्या बालमावळ्यांना घेऊन रायरेश्वरावर स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. बालशिवबा आणि मावळ्यांनी त्यांचे बोट कापून रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक केला आणि उच्च ध्येय ठेवले, रयतेच्या राज्याचे, हिंदवी स्वराज्याचे. रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. दक्षिणेत तंजावरपासून उत्तरेत पेशावरपर्यंत हिंदवी स्वराज्याची पताका फडकत राहिली. बऱ्याच थोर मंडळींनी मोठी स्वप्न पाहिली आणि उच्च ध्येयाने ती पूर्णत्वास सुद्धा नेली. आणि म्हणून तुम्ही सुद्धा करू शकता, जर तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय मोठं असेल. जीवनामध्ये फायदेशीर काहीच नाही जोपर्यंत तुम्ही जोखीम घेत नाही. नेल्सन मंडेला म्हणतात, लहान लक्ष ठेवणे आणि आपण जगण्यास सक्षम असलेल्या जीवनापेक्षा कमी जीवनात समाधान मानणे हरण्याबरोबर आहे. स्वतःला मर्यादित करणे थांबवा. तुम्ही तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकता, पण त्यासाठी एकाच माणसाला असंख्य कष्ट उपसावे लागतील आणि तो माणूस आहे तुम्ही. आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात एक नैसर्गिक ऊर्जा आहे, पण बऱ्याचशा लोकांना त्या ऊर्जेचा साक्षात्कार होत नाही. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी खरंच भुकेले आहात? तुम्ही त्यासाठी कोणतेही कष्ट घ्यायला तयार आहात? मग त्या अंतर्मनातल्या ऊर्जेला जागवा. स्वप्नांसाठी भुकेले व्हा. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा. APJ अब्दुल कलाम सर म्हणतात, आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं. त्या स्वप्नाबद्दल फक्त बोलणे तुम्हाला फार दूर नेणार नाही. सुरुवात करा. शंका घेणारे लोक म्हणतील वास्तविक राहा, द्वेष करणारे म्हणतील सोडून दे. पण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन तुमच्या स्वप्नांना गवसणी घालावीच लागेल. मग त्यासाठी कशाचीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. कणखर मानसिकता तुम्हाला स्वप्नांजवळ घेऊन जाईल. कमकुवत मानसिकता आणि जोखीम घेण्याची भीती असेल तर तुम्ही जीवनात जास्त दूर जाऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यात कोणतेही स्वप्न नसेल तर तुम्ही प्रगती करू शकत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पाहणेही आवश्यक आहे. आता मुद्दा आहे अपयशाचा. प्रत्येक अयशस्वी प्रयत्न तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ नेतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात एके ठिकाणी अयशस्वी व्हाल, त्याचा स्वीकार करा. तुमचे नुकसान होईल, तुमची तुम्हाला लाज वाटेल, यात शंका नाही. थॉमस एडिसन यांनी 1000 अयशस्वी प्रयत्न केले, पण शेवटी लाईट बल्बचा आविष्कार झालाच. जर तुम्ही अपयशी नाही झालात तर समजायचं तुम्ही प्रयत्न नाही करत आहात. मी पुन्हा म्हणेन, जर तुम्ही अपयशी नाही झालात तर समजायचं तुम्ही प्रयत्न नाही करत आहात. जे तुमच्याकडे नाही ते तुम्हाला मिळवायचं असेल तर जे तुम्ही केलं नाही ते तुम्हाला करावं लागेल. जीवनात अनेक लोक परिस्थितीसमोर हतबल होतात, गुडघे टेकतात. तुम्ही सुद्धा शांतच बसणार आहात का तुम्ही पुन्हा उभारी घ्यायचा प्रयत्न करणार आहात? जेव्हा कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा तुमच्याकडे पाहिजे धैर्य,
विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती. सिंहासारखं व्हा. सिंह कधीही आपली शिकार मिळवल्याशिवाय राहत नाही. आव्हानांपासून फारकत घेऊ नका. तुम्ही तुमची स्वप्ने बघायची सोडू नका. मोठी स्वप्ने बघा. ध्येय आवाक्याबाहेर आहे अशी मनाची समजूत करून घेऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा परिस्थिती तुमच्यापासून खूप विपरीत असेल तेव्हा हीच वेळ आहे विजयश्री पुन्हा खेचून आणण्याची. विपरीत परिस्थितीशी सामना करण्याची हीच ती वेळ. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे.